बुद्धिमत्ता म्हटलं की एक नाव हमखास आठवतं नाही का, अल्बर्ट आइन्स्टाईन. पण ही गोष्ट फक्त त्यांच्या सिद्धांतांची नाहीये. विचार करा, एक पेटंट ऑफिसमधला साधा क्लर्क आणि तो चक्क विश्वाची रहस्य उलगडतो. हे झालं तरी कसं? चला जाणून घेऊया. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. एका अशा आयुष्याची जे सुरुवातीपासूनच म्हणजे बंडखोर आणि जरा हटके होतं. इथे या टाईमलाईनवर नजर टाकली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. आइन्स्टाईन यांचं बालपण अजिबात स्थिर नव्हतं. त्यांचं कुटुंब सतत जागा बदलत होतं. आधी म्युनिक, मग इटली आणि त्यानंतर स्वित्झर्लंड. आणि या सततच्या बदलांमुळे काय झालं तर ते नेहमीच थोडेसे एकटे, बाहेरचे राहिले. सतत नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याची धडपड करत राहिले. पारंपरिक शिक्षण पद्धती तर त्यांना कधीच रुचली नाही. इथे बघा ना, शाळेच्या त्या ठरलेल्या पठडीतल्या अभ्यासक्रमात त्यांचं जिज्ञासू मन रमेनासं झालं. मग ते काय करायचे? सरळ वर्ग बुडवायचे आणि त्यांना जे आवडायचं म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यास करणं किंवा व्हायोलिन वाजवणं, त्यातच स्वतःला गुंतवून घ्यायचे. पदवी तर मिळाली, पण आव्हानं काही संपली नाहीयेत. त्यांच्या बंडखोर स्वभावाला कंटाळून प्राध्यापकांनी त्यांना विद्यापीठात नोकरीसाठी शिफारस करायला चक्क नकार दिला. आणि मग पुढची 2 वर्ष शिक्षक आणि शिकवण्या घेण्याचं काम करत ते अक्षरशः अडकून पडले होते. जणू काही एका बंद गल्लीतच येऊन पोचले होते. आणि मग अखेर एक वेगळाच मार्ग सापडला. बर्न शहरातल्या स्विस पेटंट ऑफिसमध्ये नोकरी. आता हे काम वरवर पाहता खूप साधं, अगदी कंटाळवाणं वाटेल, पण खरं तर ह्याच शांत वातावरणात त्यांच्या मनातल्या क्रांतिकारक विचारांना आकार मिळत होता. आता आपण त्यांच्या वैज्ञानिक प्रवासातल्या त्या एका वर्षाकडे वळूया, ज्या एका वर्षाने अक्षरशः सगळंच बदलून टाकलं. साल होतं 1905. हे वर्ष इतिहासात ॲनस मिरॅबिलस म्हणजेच चमत्काराचं वर्ष म्हणून ओळखलं जातं. आणि त्यामागे एक जबरदस्त कारण आहे. विचार करा, ते अजूनही पेटंट ऑफिसमध्ये क्लर्कच होते आणि त्याच काळात त्यांनी असे 3 शोधनिबंध प्रसिद्ध केले ज्यांनी विज्ञानाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. इथे पाहिलं तर लक्षात येईल की यापैकी प्रत्येक शोध हा स्वतःमध्ये एक प्रचंड मोठी उपलब्धी होता. अणूंचं अस्तित्व सिद्ध करण्यापासून ते थेट अवकाश आणि काळाच्या संकल्पनेलाच आव्हान देण्यापर्यंत. यातल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टबद्दल आपण जरा अजून जाणून घेऊया. ही कल्पना इतकी क्रांतिकारक होती की ज्या मॅक्स प्लँक यांनी क्वांटा ही मूळ संकल्पना मांडली होती ना, त्यांनासुद्धा सुरुवातीला हे स्वीकारायला जड गेलं. पण आइन्स्टाईन यांनी सिद्ध करून दाखवलं की प्रकाश हा खरंच ऊर्जेच्या लहान लहान कणांच्या रूपात असतो. आणि हो, हा सिद्धांत फक्त पुस्तकांपुरता मर्यादित राहिला नाही. आज आपण जे लाईट डिटेक्टर वापरतो, टेलिव्हिजन कॅमेरे किंवा अगदी सौर पॅनल, या सगळ्यांच्या मागे हाच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. म्हणायला गेलं तर या एका सिद्धांताने आपलं आजचं आधुनिक जग घडवलं आहे. प्रकाशाची व्याख्या तर त्यांनी बदलली, पण आता आइन्स्टाईन यांच्या समोरचं आव्हान त्याहूनही मोठं होतं. आणि ते आव्हान होतं गुरुत्वाकर्षणाचं. आता ही इतकी मोठी झेप घ्यायची म्हणजे एका नव्या विचारसरणीची गरज होतीच. मग त्यांनी आपले मित्र मार्सेल ग्रोसमान यांच्या मदतीने एका अगदी नव्या प्रकारच्या भूमितीचा अभ्यास सुरू केला. एक अशी भूमिती जी गुरुत्वाकर्षणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलणार होती. आणि मग 1915 साली त्यांनी आपला सर्वात महान सिद्धांत जगासमोर मांडला. या सिद्धांताने काय सांगितलं की गुरुत्वाकर्षण म्हणजे न्यूटनने म्हटल्याप्रमाणे कोणतंही खेचणारं बळ वगैरे नाहीये. उलट अशी कल्पना करा की अवकाशकाळ म्हणजे एक ताणलेली चादर आहे. आता त्यावर एखादा जड चेंडू ठेवला तर काय होईल? ती चादर वाकेल, बरोबर? अगदी तसंच मोठं वस्तुमान आणि ऊर्जा या अवकाशकाळाच्या चादरीला वाकवतात. आणि हा जो वाक आहे, ही जी वक्रता आहे, तिलाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणून अनुभवतो. या एका कल्पनेने गुरुत्वाकर्षणाची जुनी व्याख्याच पुसून टाकली. पण प्रश्न हा होता की इतका मोठा धक्कादायक सिद्धांत सिद्ध कसा करायचा? याचं उत्तर मिळालं 29 मे 1919च्या सूर्यग्रहणावेळी. शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की दूरच्या ताऱ्यांचा प्रकाश सूर्याजवळून येताना खरंच वाकत होता. अगदी तंतोतंत तसा जसा आइन्स्टाईन यांच्या सिद्धांताने भाकीत केलं होतं. बस या एका निरीक्षणाने सगळं काही सिद्ध केलं आणि आइन्स्टाईन रातोरात जगभरातले सुपरस्टार बनले. आता येऊया विज्ञानातल्या सर्वात प्रसिद्ध आणि कदाचित सर्वात कुप्रसिद्ध समीकरणाकडे. E बरोबर mc². ह्या समीकरणाचा खरा अर्थ काय? तर वस्तुमान आणि ऊर्जा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. पण या एकाच वैज्ञानिक सत्याचे 2 अगदी टोकाचे परिणाम झाले. एका बाजूला
हेच समीकरण आपल्याला सांगतं की सूर्य कसा प्रकाशतो आणि दुसऱ्या बाजूला याच समीकरणाने अणुबॉम्बसारख्या महाभयंकर विनाशकारी शक्तीला जन्म दिला. अणुबॉम्बने जो विनाश घडवला त्यासाठी अनेकदा आईन्स्टाईन यांनाच जबाबदार धरलं जातं. पण इथे म्हटलेलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. अणुबॉम्बसाठी आईन्स्टाईनला दोष देणं म्हणजे विमान अपघातासाठी न्यूटनला दोष देण्यासारखं आहे. का? कारण आईन्स्टाईनने निसर्गाचा एक मूलभूत नियम शोधला होता. त्यांनी ते शस्त्र बनवलं नव्हतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आईन्स्टाईन यांनी आपली प्रसिद्धी एका वेगळ्याच कामासाठी वापरली, शांतता आणि मानवी हक्कांसाठी. त्यांचं सार्वजनिक आयुष्यही खूप महत्त्वाचं ठरलं. 1921 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी पहिल्या महायुद्धाला कडाडून विरोध केला, नाझी जर्मनीतून त्यांना पळून जावं लागलं आणि अणुयुगाच्या सुरुवातीच्या काळात त्यांची भूमिका खूपच गुंतागुंतीची होती. 1952 सालची गोष्ट आहे, जेव्हा त्यांना थेट इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर आली. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप काही सांगून जातं. ते म्हणाले, राजकारण हे वर्तमानासाठी आहे, पण एक समीकरण अनंत काळासाठी आहे. या एका वाक्यातून त्यांचं विज्ञानावरचं प्रेम आणि समर्पण दिसून येतं. राजकारण क्षणिक आहे, पण विज्ञान ते चिरंतन आहे. ते नेहमी म्हणायचे की विश्वाचं स्वरूप शोधण्यामध्ये एक शाश्वत, चिरंतन मूल्य आहे. त्यांनी शोधलेली समीकरणं खरंच जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत टिकतील. पण जाता जाता ते आपल्या सगळ्यांपुढे एक मोठा प्रश्न ठेवून गेले आहेत. या ज्ञानाचं, ह्या शोधाचं अंतिम मूल्य काय? त्याचा अंतिम उद्देश काय?